नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीचा आढावा घेणार आहोत। तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल, आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि त्यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे अभ्यासामध्ये मदत होत असेल तर जरूर एक छोटेसे कष्ट करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त कसे नियुक्त केले जातात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात काय बदल झाला आहे? मुख्य निवडणूक आयुक्त सीईसी आणि निवडणूक आयुक्त एसी यांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला। भारतीय निवडणूक आयोग एसीआय बद्दल ही एक स्वायत्त आणि कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे जी भारतात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे। संविधानाने एसीआयला संसद, राज्य विधानमंडळे, भारताचे राष्ट्रपती कार्यालय आणि भारताच्या उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाच्या निवडणुकीचे निर्देश, देखरेख आणि नियंत्रणाचे अधिकार दिले आहेत। अधिकार आणि जबाबदाऱ्या एसीआय देशभरातील निवडणूक मतदारसंघांचे प्रादेशिक क्षेत्र निश्चित करणे, मतदार याद्या तयार करणे आणि वेळोवेळी सुधारणे आणि सर्व पात्र मतदारांची नोंदणी करणे, निवडणुकीचे वेळापत्रक आणि तारखा सूचित करणे आणि नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे, विविध राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, संसद आणि राज्य विधानमंडळांच्या विद्यमान सदस्यांना निवडणुकीनंतरच्या अपात्रतेच्या बाबतीतही आयोगाकडे सल्लागार अधिकार आहेत। हे राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहिता जारी करते जेणेकरून कोणीही अनुचित व्यवहार करू नये किंवा सत्तेत असलेल्यांकडून अधिकारांचा मनमानी दुरुपयोग होऊ नये। रचना: आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सीईसी आणि 2 निवडणूक आयुक्त एसी असतात। सध्या सीईसी आणि एसी कसे नियुक्त केले जातात? कलम 324(2) अन्वये राष्ट्रपती सीईसी आणि इतरांची नियुक्ती करतात। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती नियुक्ती करतात। या पदांवर नियुक्तीसाठी कोणतीही पात्रता, शैक्षणिक किंवा अन्यथा राज्यघटनेने विहित केलेली नाही। सर्व आयुक्तांच्या पदाचा कार्यकाळ आणि सेवाशर्ती राष्ट्रपती ठरवतात। आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत, यापैकी जो आधी असेल। सीईसी आणि इतर 2 एसीला समान अधिकार आणि वेतनांसह वेतन, जे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासारखेच आहेत। तिन्ही आयुक्तांना निर्णय घेण्याचा समान अधिकार आहे। 3 सदस्यांमध्ये मतभेद झाल्यास आयोग बहुमताने या प्रकरणाचा निर्णय घेतो। सीईसी आणि एसी काढले जाऊ शकतात। भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र आणि निःपक्षपाती कार्याचे रक्षण आणि खात्री करण्यासाठी तरतुदींचा उल्लेख आहे। सीईसीला कार्यकाळाची सुरक्षा प्रदान केली जाते, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच, आणि त्याच कारणास्तव त्याला त्याच्या पदावरून हटवता येत नाही। सीईसीच्या शिफारशीशिवाय इतर कोणत्याही निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक आयुक्तांना पदावरून हटवता येत नाही। सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निर्णय काय म्हणतो? पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार सीईसी आणि इतर एसीची नियुक्ती राष्ट्रपतींनी करावी। स्मार्ट पीडीएस प्रणाली: अलीकडेच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांनी राज्यांना स्मार्ट पीडीएस प्रणाली लागू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यास सांगितले। स्मार्ट पीडीएस प्रणालीबद्दल अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग डीएफपीडी पीडीएस तंत्रज्ञान घटकांना त्याच्या कार्याचे मानकीकरण करून आणि डेटा विश्लेषणाद्वारे डेटा चालित निर्णय घेण्याची अंमलबजावणी करून बळकट करण्यासाठी एक नवीन आणि एकत्रित योजना तयार करत आहे। पूर्ण स्वरूप सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण आणि सुधारणांसाठी योजना, क्लाउड आणि नवीन युग तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण पीडीएस आयटी इकोसिस्टममध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे। स्मार्ट पीडीएसचे घटक: स्मार्ट रेशन कार्ड. स्मार्ट पीडीएस ही एक अशी प्रणाली आहे जिथे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट रेशन कार्ड दिले जातात आणि लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने स्मार्ट रेशन कार्ड तयार केल्यावर रास्त भाव दुकानांमधून रेशन दिले जाते। फिंगरप्रिंट टेम्पलेट: या स्मार्ट रेशन कार्ड्समध्ये लाभार्थ्यांच्या फिंगरप्रिंटची नोंद केली जाते, जे सर्व व्यवहारांची नोंद करतात। नोडल मंत्रालय: ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय। FRINJEX 23 म्हणजे काय? भारत फ्रान्स संयुक्त सराव FRINJEX 23 केरळमधील तिरुवनंतपुरम येथील पंगोड लष्करी केंद्रात होणार आहे। FRINJEX 23 बद्दल भारतीय लष्कर आणि फ्रेंच लष्कर यांच्यातील हा पहिला संयुक्त लष्करी सराव आहे। कंपनी गटाचा समावेश असलेल्या सांघिक स्वरूपात दोन्ही देशांनी लष्करी सराव करण्याची ही पहिलीच वेळ आहे।
उद्दिष्ट रणनीतिक पातळीवर दोन्ही शक्तींमधील परस्पर कार्यक्षमता, समन्वय आणि सहकार्य वाढवणे. या सरावाची थीम प्रतिस्पर्धी वातावरणात मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण ऑपरेशन्स वर आधारित आहे. भारतीय फ्रान्स लष्करी सराव, गरुड व्यायाम, वायुसेना व्यायाम वरुण, नौसेना व्यायाम शक्ती, सैन्य. नॅनो युरिया म्हणजे काय? भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नॅनो युरियाच्या फायद्यांचे पंतप्रधानांनी अलीकडेच कौतुक केले. नॅनो युरियाबद्दल हे नॅनोटेक्नॉलॉजी आधारित क्रांतिकारी कृषी इनपुट आहे जे वनस्पतींना नायट्रोजन प्रदान करते. हे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड इफ्को द्वारे विकसित आणि पेटंट घेतले आहे. इफ्को नॅनो युरिया हे एकमेव नॅनो खत आहे जे भारत सरकारने मंजूर केले आहे आणि खत नियंत्रण आदेश FCO मध्ये समाविष्ट केले आहे. वैशिष्ट्ये पारंपरिक युरियाप्रिलच्या तुलनेत नॅनो युरियामध्ये एष्टकण आकारमान सुमारे 20 ते 50 nm आणि अधिक पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 1 मिलीमीटर युरियाप्रिलपेक्षा 10,000 पट जास्त आणि कणांची संख्या 55,000 नायट्रोजन कण 1 मिलीमीटर युरियाप्रिलपेक्षा जास्त आहे. त्यात एकूण नायट्रोजन WV 4.0% आहे. फायदे हे कमी कार्बन फुटप्रिंटसह ऊर्जा कार्यक्षम, पर्यावरणास अनुकूल उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. पिकासाठी उपलब्धता 80% पेक्षा जास्त वाढली, परिणामी उच्च पोषक वापर कार्यक्षमता. यामुळे पीक उत्पादकता, मातीचे आरोग्य आणि उत्पादनाची पौष्टिक गुणवत्ता सुधारणे आणि पारंपरिक खतांचा असंतुलित आणि अतिवापर यावर उपाय करणे अपेक्षित आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड इफ्को ही भारतातील सर्वात मोठी बहु-राज्य सहकारी संस्था आहे जी संपूर्णपणे भारतीय सहकारी संस्थांच्या मालकीची आहे. इफ्को मुख्यत्वे खतांचे उत्पादन आणि वितरणात गुंतलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली, भारत. धारा उपक्रम सांस्कृतिक मंत्रालयाने आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत हाती घेतलेल्या धारा उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. धारा उपक्रमाबद्दल वर्षभर चाललेल्या उपक्रमांदरम्यान सार्वजनिक जागरूकता आणि भागधारकांचा सहभाग निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहे आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या एकाधिक डोमेनच्या प्रचार आणि पुनरुज्जीवनासाठी एक फ्रेमवर्क तयार करण्यात मदत केली आहे. भारताच्या सभ्यताविषयक कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या विशिष्ट क्षेत्रांना समर्पित व्याख्याने आणि चर्चांची मालिका म्हणून या कार्यक्रमाची संकल्पना करण्यात आली. AICTE नवी दिल्ली येथे स्थित शिक्षण मंत्रालयाचा इंडियन नॉलेज सिस्टीम्स IKS विभाग हा धारा इव्हेंटसाठी प्रमुख अंमलबजावणी भागीदार आहे. गणितातील भारतीय योगदान, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, धारा खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी अशा विविध आणि वेगळ्या विषयांवर अनेक परिषदा झाल्या आहेत. या मालिकेत नियोजित पुढील परिषदा भारतातील धातुशास्त्र, कृषी आणि प्राचीन आर्थिक विचार आणि परंपरांवर आधारित आहेत. नोडल मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय. समर्थ योजना भारत सरकार वस्त्रोद्योग क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी आपल्या प्रमुख समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा वेग वाढवण्यासाठी अधिक उद्योग भागीदारांना जोडण्याची योजना आखत आहे. समर्थ योजनेबद्दल समर्थ वस्त्र क्षेत्रातील क्षमता वाढवण्याची योजना हा एक मागणी आधारित आणि प्लेसमेंट केंद्रित छत्री कौशल्य कार्यक्रम आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी मार्च 2024 पर्यंत आहे. संघटित वस्त्रोद्योग आणि संबंधित क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याच्या उद्योगाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पूरक बनवणे, कापडाची संपूर्ण मूल्य शृंखला कव्हर करणे, स्पिनिंग आणि विविंग वगळता हे उद्दिष्ट आहे. एंट्री लेव्हल स्किलिंग व्यतिरिक्त परिधान आणि गारमेंटिंग विभागातील विद्यमान कामगारांची उत्पादकता सुधारण्यासाठी या योजनेअंतर्गत अपस्किलिंग री-स्किलिंग प्रोग्रामसाठी विशेष तरतूद देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. हे हातमाग, हस्तकला, रेशीम आणि ताग यांसारख्या पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्राच्या उच्च कौशल्य, पुन्हा कौशल्याची आवश्यकता देखील पूर्ण करते. नोडल मंत्रालय, वस्त्र मंत्रालय. डाट मिशन काय आहे? शास्त्रज्ञांनी नुकतीच दुहेरी लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी डाट मोहिमेदरम्यान केलेली निरीक्षणे प्रसिद्ध केली आहेत. दुहेरी लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी डाट मोहिमेबद्दल नासाचे डाट मिशन हे कायनेटिक इम्पॅक्टर तंत्राचा वापर करून ग्रहांच्या संरक्षणासाठी लघुग्रह विचलित करण्याच्या पद्धतीची चाचणी करण्यासाठी डिझाईन केलेले एक अंतराळ यान होते. सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीत तोडणे. डाट हे गतिज प्रभावाने लघुग्रहांचे विक्षेपण दाखविणारी पहिली अंतराळ मोहीम होती. अंतराळयानाचे लक्ष्य डिमॉर्फोस नावाने ओळखले जाणारे 160 मीटर रुंद लघुग्रह होते, जे मोठ्या लघुग्रह डिडिमॉसच्या भोवतालच्या कक्षेत चंद्रमा आहे. हे नोव्हेंबर 2021 मध्ये लाँच करण्यात आले. डाट अंतराळयान 26 सप्टेंबर 2022 रोजी डिमॉर्फोसशी यशस्वीरित्या टक्कर झाले आणि लघुग्रहाच्या कक्षा 33 मिनिटांनी बदलली.
अंतराळातील एखाद्या खगोलीय वस्तूची गती जाणूनबुजून मानवतेने बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. कलिबर क्षेपणास्त्र. रशियन पाणबुडीने अलीकडेच जपानच्या समुद्रात कलिबर क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करून एका कवायतीत 1000 किलोमीटरहून अधिक अंतरावरील जमिनीवरील लक्ष्य गाठले. बातम्यांमध्ये का? रशियाने युक्रेनमधील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी कलिबर क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. रशियाने काळ्या समुद्रातील पाणबुड्या आणि जहाजांवरून कालिबर क्षेपणास्त्रे डागून युक्रेनच्या वीज केंद्रांना लक्ष्य केले. कालिबर क्षेपणास्त्रबद्दल. हे जहाज, पाणबुडी, पृष्ठभाग आणि हवेतून प्रक्षेपित केलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांचे रशियन कुटुंब आहे जे प्रतिकूल युद्धनौका आणि जमिनीवर लक्ष्य करू शकतात. या कुटुंबात विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये सामान्य डिझाईन वैशिष्ट्ये आहेत. ते रशियाच्या अल्माझा अँटे कॉर्पोरेशनने विकसित आणि उत्पादित केले होते. वैशिष्ट्ये. सर्व क्षेपणास्त्रांचा व्यास समान 533 मिलीमीटर आहे. हे पाणबुडीच्या मानक टॉर्पेडो ट्यूबमध्ये बसते. ही क्षेपणास्त्रे पारंपरिक किंवा अण्वस्त्र वाहून नेऊ शकतात. ही क्षेपणास्त्रे उपग्रह नेव्हिगेशन अपडेट्ससह जडत्व मार्गदर्शन वापरतात. शत्रूचे संरक्षण टाळण्यासाठी ते टर्मिनल स्टेजमध्ये सुपरसॉनिक वेगाने वेग वाढवू शकतात. श्रेणी. ते प्रकारानुसार 200 किलोमीटर ते 2500 किलोमीटर दरम्यान बदलते. ओपरोडॉन मॉन्टॅनस. अलीकडेच प्राणीशास्त्रज्ञांच्या गटाने ओपरोडॉन मॉन्टॅनस हा बेडूक पुन्हा शोधून काढला, जो पश्चिम घाटाच्या उच्च उंचीवर स्थानिक आहे. ओपरोडॉन मॉन्टॅनसबद्दल. याला जर्डनचा अरुण तोंडाचा बेडूक किंवा मलबार हिल बेडूक असेही म्हणतात. हे भारताच्या पश्चिम घाटासाठी स्थानिक आहे. हा बेडूक पावसाळ्यात झाडांच्या छिद्रांमध्ये आढळणारा ठराविक अधिवास म्हणजे आर्द्र पानझडी जंगल ते सदाहरित जंगल. हा बेडूक एक पर्वतीय प्रजाती मानला जातो आणि 800-1700 मीटरच्या उच्च उंचीच्या श्रेणींमध्ये मर्यादित आहे. ते वायनाड जवळून दक्षिणेला पालघाट आणि शेनकोटा दरी ओलांडून अगस्त्यमलाई टेकड्यांपर्यंत वितरित केले जातात. त्याचे टॅडपोल मुक्त पोहणारे आणि एक्सोट्रॉपिक आहेत, याचा अर्थ ते इतर प्रजातींना खातात. संवर्धन स्थिती. IUCN. धोक्यात जवळ. इमेजिंग एक्स-रे पोलरिमेट्री एक्सप्लोरर IXPE. अलीकडे संशोधकांच्या एका चमूने इमेजिंग एक्स-रे पोलरिमेट्री एक्सप्लोरर वापरून 450 वर्षांपूर्वी झालेल्या सुपरनोव्हामधील ताऱ्याच्या स्फोटावर नवीन प्रकाश टाकला आहे. बातमीत का? टायको नावाच्या सुपरनोव्हाचा स्फोट 1572 मध्ये पृथ्वीवरील लोकांना दृश्यमान होता आणि स्फोटातील शॉक वेव्ह अजूनही कॉसमॉसमध्ये पसरत आहे. इमेजिंग एक्स-रे पोलरिमेट्री एक्सप्लोरर IXPE बद्दल मुख्य तथ्ये. IXPE हे नासा आणि इटालियन स्पेस एजन्सी यांच्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आहे. हे विश्वातील सर्वात टोकाच्या आणि रहस्यमय वस्तूंचा अभ्यास करते. सुपरनोव्हाचे अवशेष, सुपरमासिव्ह ब्लॅक होल आणि इतर डझनभर उच्च ऊर्जा वस्तू. न्यूट्रॉन तारे आणि सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल यांसारख्या वस्तूंपासून ध्रुवीकृत क्ष किरण मोजण्यासाठी समर्पित हा पहिला उपग्रह आहे, जो विश्वाचे पूर्वी लपवलेले तपशील उघड करतो. टायको म्हणजे काय? टायको सुपरनोव्हाला टाईप या सुपरनोव्हा म्हणून वर्गीकृत केले जाते, जे घडते जेव्हा बायनरी सिस्टीममधील पांढरा बटू तारा त्याच्या सहचर तारेला तुकडे करतो, त्याचे काही वस्तुमान कॅप्चर करतो आणि स्फोट घडवतो. 10 अब्ज वर्षांहून अधिक काळ सूर्य जितकी ऊर्जा उत्सर्जित करेल तितकी ऊर्जा टायकोने सोडली आणि प्रकाशाच्या वेगाजवळील कण अवकाशात उडवले. संशोधकांनी टायकोच्या शॉक वेव्हजवळील चुंबकीय क्षेत्र भूमिती प्रकट करण्यासाठी IXPE चा वापर केला आणि तेथे कण कसे प्रवेगित होतात याचा अधिक तपास केला. धनु ए SGRA म्हणजे काय? खगोलशास्त्रज्ञांनी अलीकडेच आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या सुपरमासिव्ह कृष्णविवराभोवती हिंसक आणि अत्याचारी वातावरणात एक तरुण तारा शोधला आहे, जो धनु ए SGRA म्हणून ओळखला जातो. धनु ए SGRA बद्दल. हे आकाशगंगेच्या मध्यभागी स्थित एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे. हे धनु राशीमध्ये स्थित आहे. त्याचे वस्तुमान 4 दशलक्ष सूर्यांच्या बरोबरीचे आहे. त्याचा व्यास सुमारे 5 दशलक्ष किलोमीटर आहे. हे बहुतेक सुप्त असते आणि केवळ कधीकधी वायू किंवा धूळ शोषून घेते. कृष्णविवराच्या घटना क्षितिजाची त्रिज्या 12 दशलक्ष किमी आहे. ब्लॅक होल म्हणजे काय? ब्लॅक होल हा अंतराळातील एक प्रदेश आहे जिथे गुरुत्वाकर्षण इतके खेचते की प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. गुरुत्वाकर्षण खूप मजबूत आहे कारण पदार्थ एका लहान जागेत दाबले गेले आहे. जेव्हा एखादा तारा मरत असतो तेव्हा असे होऊ शकते, कारण प्रकाश बाहेर पडू शकत नाही. कृष्णविवर शोधणे कठीण आहे. सर्वात मोठ्या कृष्णविवरांना सुपरमासिव्ह म्हणतात. या कृष्णविवरांचे वस्तुमान 1 दशलक्ष सूर्यांपेक्षा जास्त आहे. एल्बर्ट आइन्स्टाईन यांनी 1916 मध्ये त्यांच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताद्वारे कृष्णविवरांच्या अस्तित्वाची भविष्यवाणी केली. ब्लॅक होलचे इव्हेंट क्षितिज काय आहे?
कृष्णविवराच्या सभोवतालच्या जागेचा प्रदेश परिभाषित करणारी ही सीमा आहे ज्यातून काहीही प्रकाशही नाही सुटू शकत नाही. घटना क्षितिजातील ऑब्जेक्टसाठी सुटलेला वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे. जर्मन खगोलशास्त्रज्ञ कार्ल श्वार्झचाइल्ड यांच्यानंतर घटना क्षितिजाच्या त्रिज्याला श्वार्झचाइल्ड त्रिज्या म्हणतात. 13व्या शतकातील हिंदू मंदिर अलीकडेच कडप्पा जिल्ह्यातील पुष्पगिरी क्षेत्रम येथे 13व्या शतकातील हिंदू मंदिर सापडले. बातम्यांमध्ये का 13व्या शतकातील हिंदू मंदिराचे अवशेष दुर्गा मंदिराच्या ईशान्येस झुडपी जंगलात आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील पुष्पगिरी क्षेत्रम येथे एका टेकडीवर सापडले आहेत. अवशेषांच्या स्थापत्य वैशिष्ट्यांवरून कायस्थ शासकांनी बांधलेल्या वल्लूर येथील मंदिराच्या समकालीन शैलीचे दर्शन घडते. कायस्थ शासकांबद्दल कायस्थ इसवीसन 1239 ते इसवीसन 1297 हे काकतीय घराण्याच्या शासकांचे अधीनस्थ होते. काकत्यांच्या इतिहासात कायस्थांनी निष्ठावान अधीनस्थ आणि देशद्रोही अशी प्रमुख भूमिका बजावली. असे मानले जाते की ते मूळतः पश्चिम भारतातील योद्धांच्या वर्गातील होते. वल्लूर ही राजधानी असलेल्या प्रदेशावर त्यांनी राज्य केले. या समुदायाचे काही राज्यकर्ते गंगाया साहिनी 1239 ते 1258 इसवी, जननी गदेव 1258 ते 1268 इसवी आणि अंबादेव द्वितीय 1272 ते इसवीसन 1294 होते. शेवटचा शासक त्रिपुरारी दुसरा 1294 ते इसवीसन 1297 होता. पुष्पगिरी क्षेत्रम पुष्पगिरीला हरा क्षेत्र असे संबोधले जाते कारण तेथे शिव आणि विष्णू यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. हे पेन्नार नदीच्या काठावर आहे. पुष्पगिरीला त्याच्या सुंदर वास्तुकलेमुळे दुसरी हम्पी असेही म्हणतात. पीएमएलए अपीलीय न्यायाधिकरण अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पीएमएलए 2002 अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठी जलद पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पीएमएलए अपीलेट ट्रिब्युनलबद्दल मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 पीएमएलए अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आला आहे. रचना न्यायाधिकरणात एक अध्यक्ष आणि इतर 2 सदस्य असतात. नियुक्तीसाठी पात्रता एखादी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असल्याशिवाय किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यास पात्र असल्याशिवाय ती अध्यक्ष म्हणून नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. एखादी व्यक्ती भारतीय कायदेशीर सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय आर्थिक सेवा, भारतीय सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सेवा, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवेचा सदस्य असल्याशिवाय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. कार्यकाळ त्यांची नियुक्ती 5 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत यापैकी जे आधी असेल ते केले जाते. कार्ये न्यायाधिकरण आणि पीएमएलए अंतर्गत प्राधिकरणाच्या आदेशांविरुद्ध अपिलांच्या सुनावणीसाठी अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा 2002 पीएमएलए 2002 हा भारतातील मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी जानेवारी 2003 मध्ये लागू करण्यात आला. उद्दिष्ट मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगमधून मिळवलेली किंवा त्यात गुंतलेली मालमत्ता जप्त करणे आणि जप्त करणे. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यासाठी शिक्षा प्रदान करणे. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरण हाताळण्यासाठी न्यायनिर्णय प्राधिकरण आणि अपीलीय न्यायाधिकरणाची नियुक्ती करणे. रेकॉर्ड राखण्यासाठी बकेक कंपन्या, वित्तीय संस्था आणि मध्यस्थांवर बंधने घालणे. भारतातील मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित इतर कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी पीएमएलए अंमलबजावणी संचालनालयाच्या काही अधिकाऱ्यांना मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यांमध्ये तपास करण्यासाठी आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये गुंतलेली मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार देते. डेंग्यू विरुद्ध भारताची डीएनए लस डेंग्यू विरुद्ध भारतातील पहिली संभाव्य डीएनए लस क्लिनिकल चाचण्यांखाली आहे. बातम्यांमध्ये का नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस एनसीबीएस बेंगळुरू येथील शास्त्रज्ञांनी भारत, आफ्रिका आणि यूएसमधील 9 संस्थांच्या सहकार्याने 2019 पासून डीएनए लस विकसित केली आहे. डीएनए लसीबद्दल डीएनए लसीमध्ये जीवाणू, परजीवी आणि विषाणूंविरुद्ध इम्युनोलॉजिक प्रतिसाद प्रवृत्त करण्यासाठी इंजिनियर केलेल्या डीएनएचा वापर करतात. डीएनए लसीमागील मूलभूत कार्यतत्वामध्ये डीएनए प्लास्मिडचा वापर समाविष्ट आहे जो रोगजनकापासून उद्भवलेल्या प्रोटीनसाठी एन्कोड करतो ज्यामध्ये लस लक्ष्य केली जाईल. डीएनए लस बाह्य पेशींचा अऱ्हास टाळेल आणि दीर्घकालीन रोगप्रतिकारक प्रतिसाद प्रवृत्त करण्यासाठी लक्ष्य पेशींच्या केंद्रकात यशस्वीपणे प्रवेश करेल. हे पारंपरिक लसींपेक्षा अधिक स्थिर, किफायतशीर आणि हाताळण्यास सोपे मानले जाते. डेंग्यू रोग डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे जो जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय हवामानात आढळतो, मुख्यतः शहरी आणि अर्ध-शहरी भागात. एडिस इजिप्ती डास हा रोग पसरवणारे प्राथमिक वाहक आहेत. डेंग्यूला कारणीभूत असलेल्या विषाणूला डेंग्यू विषाणू
DNV म्हणतात. संक्रमित डासांच्या चाव्याद्वारे ते मानवांमध्ये संक्रमित होऊ शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO असेही म्हणते की हा विषाणू गरोदर मातेकडून बाळामध्ये पसरू शकतो. डेंग्यू गंभीर डेंग्यूसाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. गंभीर डेंग्यूशी संबंधित रोगाची प्रगती लवकर ओळखणे आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळणे गंभीर डेंग्यूचा मृत्यूदर 1% पेक्षा कमी करते. साथ स्व मूल्यांकन चाचणी आणि प्रवेश परीक्षांसाठी मदत प्लॅटफॉर्म काय आहे? शिक्षण मंत्रालय भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वयं मूल्यांकन मंच सुरू करणार आहे. साथी प्लॅटफॉर्मबद्दल साथी हा शिक्षण मंत्रालयाचा IIT कानपूरच्या सहकार्याने एक नवीन उपक्रम आहे. हे भारतीय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक आणि इतर परीक्षांच्या तयारीसाठी स्वयंगती संवादात्मक शिक्षण आणि मूल्यांकन व्यासपीठ प्रदान करते. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण आणि कोचिंगमध्ये मोफत प्रवेश मिळण्यास मदत होईल. साथीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना संकल्पना शिकायला लावणे आणि त्यांच्या कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करणे हे आहे, जेणेकरून त्यांना IIT आणि IISc फॅकल्टी सदस्यांनी तयार केलेले व्हिडिओ पाहून कोणतीही परीक्षा देण्यास आत्मविश्वास वाटेल. हे 12 प्रादेशिक भाषांमधील 800 व्हिडिओंसह विनामूल्य शिक्षण संसाधने प्रदान करते. हे प्लॅटफॉर्म IIT आणि एम्सच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन सत्रांव्यतिरिक्त स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी नियमित अखिल भारतीय मॉक टेस्ट देखील प्रदान करेल, जे सथीसप्रमाणे काम करतील. संवादात्मक कार्यक्रम सध्या जी आणि नीटसाठी कोचिंग मदतीसाठी खुला आहे. हे प्रूटर नावाच्या स्वदेशी विकसित AI प्रोग्रामचा वापर करते, जो IIT कानपूरने विकसित केला होता. शिसुपालगड हे प्राचीन शहर लँड माफियांनी किल्लेदार प्राचीन शहर शिसुपालगडच्या भिंतीचा काही भाग खराब केला आहे. शिसुपालगडबद्दल हे ओडिशातील भुवनेश्वर शहराजवळ आहे. ही एकेकाळी कलिंगाची राजधानी होती, जी ओडिशाचे प्राचीन नाव आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वोत्तम संरक्षित प्राचीन तटबंदींपैकी एक मानले जाते. तटबंदी 2000 वर्षांहून जुनी आहे आणि ती 3रे किंवा 4थ्या शतकापूर्वीची आहे. गडाचे अवशेष 1948 मध्ये भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ BB लाल यांनी शोधले होते. वैशिष्ट्ये हे संपूर्ण चौरस आकारात डिझाइन आणि बांधले गेले होते, जे बचावात्मक भिंतींनी वेढलेले होते. प्रत्येक बाजू अर्ध्या मैलापर्यंत पसरलेली आहे आणि आतील भाग दगडी अवशेषांनी आणि शिल्पांनी भरलेला आहे. तटबंदीच्या भिंती 9 मीटरपेक्षा 30 फूट उंच आहेत. शहरात प्रवेश करण्याचे 8 दरवाजे होते, भिंतीच्या चारही बाजूंना प्रत्येकी 2. मध्यभागी राजवाडा असलेल्या ग्रीडसारख्या व्यवस्थेत गेटवे रस्त्यांनी जोडलेले होते. गेटचं वीट आणि दगडांनी बनविलेल्या विस्तृत रचना होत्या. पावसाचे पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी जलाशयांचा पुरावा आहे. हुशार वाहतूक व्यवस्थापन, पादचाऱ्यांना अनुकूल मार्ग, संरक्षक घरांसह भव्य प्रवेशद्वार, रुंद रस्ते आणि विस्तीर्ण मोकळी जागा ही या प्राचीन शहराची काही प्रमुख वैशिष्ट्ये होती. शहराची लोकसंख्या 20,000 ते 25,000च्या आसपास असल्याचे मानले जाते. पुसा बासमती 1847 म्हणजे काय? भारतीय कृषी संशोधन संस्था IARI नवी दिल्ली येथे आयोजित पुसा कृषी विज्ञान मेळा PKVM 2023 मध्ये पुसा बासमती 1847 जातीला मोठी मागणी होती. पुसा बासमती 1847 बद्दल ही लोकप्रिय बासमती तांदूळ जातीची सुधारित आवृत्ती आहे. पुसा बासमती 1509 जीवाणूजन्य रोग आणि स्फोट रोगास अंतर्निहित प्रतिकार आहे. या जातीमध्ये जीवाणूंच्या अनिष्ट प्रतिकारासाठी प्रत्येकी 2 जनुके आहेत, म्हणजे जा 13 आणि जा 21, आणि स्फोट प्रतिरोध म्हणजे पाय 54 आणि पाय 2. ही लवकर पक्व होणारी आणि अर्ध-बॉने बासमती तांदळाची जात आहे. त्याचे सरासरी उत्पादन 5.7 टन हेक्टर आहे. ही जात 2021 मध्ये व्यावसायिक लागवडीसाठी सोडण्यात आली. बासमती तांदळाचे वेगळेपण काय आहे? त्याची लागवड भारतीय उपखंडातील हिमालयाच्या पायथ्याशी केली जाते आणि ती त्याच्या लांब धान्य आकारासाठी, फुगीर पोत आणि अद्वितीय मूळचा सुगंध आणि चव यासाठी सर्वत्र ओळखली जाते. भात लागवडीसाठी कोणत्या हवामान परिस्थितीची आवश्यकता आहे? तापमान उच्च आर्द्रतेसह 22-32 दरम्यान. पाऊस सुमारे 150 ते 300 सेमी. मातीचा प्रकार खोल चिकणमाती आणि चिकणमाती माती. शीर्ष तांदूळ उत्पादक राज्ये पश्चिम बंगालपेक्षा जास्त, पंजाबपेक्षा जास्त, उत्तर प्रदेशपेक्षा जास्त, आंध्र प्रदेश. जागतिक वन्यजीव दिवस 2023 जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी 3 मार्च रोजी जगभरातील वनस्पती आणि प्राण्यांच्या संरक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक वन्यजीव दिनाविषयी जगातील सर्व वन्य प्राणी आणि वनस्पती आणि त्यांनी आपल्या जीवनात आणि ग्रहाच्या आरोग्यासाठी केलेले योगदान साजरे करण्यासाठी हा संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. तो दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा केला जातो. ही तारीख निवडण्यात आली कारण ती सायन्सचा वाढदिवस आहे.
1973 मध्ये स्वाक्षरी केलेल्या वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन. जागतिक वन्यजीव दिन 2023 ची थीम वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी आहे. साइट्सबद्दल मुख्य तथ्ये. साइट्स जंगली प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन हा सरकारमधील आंतरराष्ट्रीय करार आहे. उद्दिष्ट वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या नमुन्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही याची खात्री करणे. IUCN वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियनच्या सदस्यांच्या बैठकीत 1963 मध्ये स्वीकारलेल्या ठरावाच्या परिणामी त्याचा मसुदा तयार करण्यात आला. ते जुलै 1975 मध्ये अंमलात आले. जरी साइट्स हे पक्ष्यांवर कायदेशीर बंधनकारक असले तरी दुसऱ्या शब्दांत त्यांना अधिवेशनाची अंमलबजावणी करावी लागेल, ते राष्ट्रीय कायद्यांचे स्थान घेत नाही. साइट्स सचिवालय UNEP द्वारे प्रशासित केले जाते आणि ते जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. साइट्सवरील पक्षांची परिषद ही अधिवेशनाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि त्यात सर्व पक्षांचा समावेश आहे. तुम्हाला आमचा चॅनेल आवडला असेल, आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि त्यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे अभ्यासामध्ये मदत होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.